नमस्कार, मैं सैयद मसूद और आप देख रहे हैं ऑनलाइन न्यूज़ मंच। ऑनलाइन न्यूज़ मंच की टीम आज मौजूद है मुंबई के गोरेगांव पूर्व के नेस्को पर। आपको बता दें आज इस नेस्को में शिवसेना शिंदे गुट की तरफ से एक गुण गौरव सोड़ा नाम का एक कार्यक्रम रखा गया है, जिसमें राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के हाथों पहले तो सीनियर सिटीजनों को मुफ्त में पैन कार्ड और आधार कार्ड दिया जाएगा और इसी के साथ साथ फिर उन छात्रों को सम्मानित और पुरस्कृत किया जाएगा जिन छात्रों ने 10वीं और 12वीं में ज्यादा परसेंटेज लाए हैं। और इस वितरण कार्यक्रम के बाद में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी अपने लोगों को संबोधित करेंगे, जिसके सारी तस्वीरें हम आप तक पहुंचाने की कोशिश करेंगे। आप लोग बने रहिए ऑनलाइन न्यूज मंच पर। मुंबई से मेरे सहयोगी फरदीन खान और कैमरा पर्सन राज ठक्कर के साथ मैं सैयद मसूद, ऑनलाइन न्यूज मंच। संजय गाव म्हणजे उंदराना बांधव साक्षी मी पहिल्यांदा सांगेन, म्हणजे स्वतःच आपली पाठ धरून घ्यायची आणि माझी किती आता वाढलेली आहे हे महाराष्ट्राला दाखवून द्यायचा प्रयत्न चालला आहे. खरं तर उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलं आहे. कदाचित आपल्याला माहिती नसेल, दिल्लीमध्ये जाऊन आता माननीय पंतप्रधानजी यांच्या पायावर डोकं ठेवून आता आम्हाला सोबत घ्या असं काम त्यांच्याकडून काही लोकांना पाठवून चाललंय. उद्धव ठाकरे विचारा, दिल्लीच्या हॉटेल इलामध्ये कुठल्या बैठका झाल्या, त्या बैठकीमध्ये कोण कोण होतं आणि तिथं काय काय वक्तव्य झाली, माझ्याकडे सगळं आहे ते बोलणार आहे. आणि म्हणून आता उद्धव ठाकरेचं राजकारण सगळं संपलेलं आहे. फक्त आवाज निर्माण करण्याचं काम चालू आहे. आणखी एक गोष्ट मला सांगायला हवी, एक माजी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, बिहारचा मुख्यमंत्री नाही, महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री आणि एका पक्षाचा नेता आणि शिवसेना प्रमुखांचा मुलगा काय वक्तव्य करतोय, निवडणूक आयोगाला धोंडा म्हणतोय, धोंडा. बिहार आहे का? ध्यान राखी तर वाटेल ते पंतप्रधानांच्या वती बोलायचं, वाटेल ते गृहमंत्र्यांच्या वती बोलायचं, वाटेल ते मुख्यमंत्र्यांच्या वती बोलायचं. नको नको असे शब्द एकनाथ शिंदेला वापरायचे आणि पुन्हा पंतप्रधानांच्या पायावरती सापडं घालायचं डोकं ठेवून. बाबा आता मला वाचवा, माझ्या मुलाला वाचवा आणि दिशा चालून प्रकरणामधून त्याला बाहेर काढा. उद्धवजी, तुम्हाला वाटलं मांजर डोळे दाखवून दूध पितं, तसं नाही आहे. ते सगळ्यांना दिसतं. मला अनेक गोष्टी माहिती आहे. अशा पद्धतीनं क्लीन चिट मिळवण्यासाठी प्रयत्न केले गेले. मला न्यायालयावरती काय बोलायचं नाही आणि बोलणार पण नाही. राज ठाकरेची सगळी मला माहिती आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, आता उद्धव ठाकरेंचं राजकारण सगळं संपलं आहे. आता आम्हाला भाजप सोबत घ्या, आमची भाजपची तयारी आहे. एकनाथ शिंदेला संपवा म्हणजे मी भाजपमध्ये येतो. अशा अटी आणि छेवटी टाकायचं काम चालू आहे. कधी तुम्हाला माहिती आहे. एक गोष्ट मी आपला मुद्दाम सांगतोय, मला खुलासा केला पाहिजे. आणि काही मीडियामध्ये अजून चाललंय, रामदास कदम आणि त्यांच्या कुटुंबियांनी डान्स बार कदापि कधीच चालवले नाहीत. आम्ही लोकांचे संसार कधी उद्ध्वस्त केले नाहीत. आम्ही लोकांचे संसार उभे केले म्हणून चुकीची माहिती देतोय आणि आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचाही मी धिक्कार करतोय, त्याचा निषेध करतोय. आम्ही आयुष्यामध्ये असं धंदे केले नाही. महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरे
राज ठाकरेंची चर्चा करणार आहेत 20 वर्षामध्ये चर्चा होणार आहे दोघांमध्ये. आम्ही एकत्र आलोय राज आणि उद्धव एकत्र आले. नाही पण राजसाहेब म्हणत नाही उद्धव ठाकरे भूमिकेचा खंड घालतात. बाबा मला भेटतोय माझ्यासोबत हे त्यांनी काय करून त्याचा समज आहे ना आणि तर आनंद आहे. अरे पण मुंबईमध्ये मराठी माणसं शिल्लक आहेत किती 10% मराठी माणसं शिल्लक आहेत 50% मराठी माणसं शिल्लक होता. हा सगळा मराठी माणूस हा उद्धव ठाकरेने मला स्वतःला वसाई त्याला पुढे हरवला. मराठी माणूस उद्धव ठाकरेने केलं आहे आणि आता कसं येत आहे या मराठी भाषेला या देशाचे पंतप्रधान त्यांनी अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी भाषेची मान उंचावली न्याय दिला. एक तर शब्द बोला त्याच्यावर एक तर शब्द बोला आणि पुढे फक्त राजकीय उद्याची भूमिका घेऊन फक्त महानगरपालिका आपल्या घशात कशी घालता येईल एवढ्यासाठी एक कार्यक्रम चालू आहे. त्याला मुंबईची